आपल्या शुभ हस्ते विनायक आपल्या सरांचं इथे स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा या व्यासपीठावरून. दरम्यान इथे खेळ देखील आपण सुरू झालेला पाहतोय. त्यानंतर पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त हा टोलेजिंग फटका आणि चेंडू निश्चितच सीमे पुढचा चेंडू अगदी खास बैठक शॉट म्हणावा गेला. अतिशय जबरदस्त गुडनाट एक तमाशा देख. स्वागतासाठी आपण इथे उत्सुक आहोत. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील त्यांच्या जय्यत पाहिजेत, त्याचा टाळल्या पाहिजेत. आणि हा प्रिंटचा चेंडू एवढासा त्याचा फायदा घेतला. चेंडू जरूर फटवला गेला आहे की ज्यावर फलंदाज कमीत कमी 2 धावांचा मनसुबा ठेवत आहेत. आणि या 2 धावा अगदी फेक होईपर्यंत सहजतेने या चांगल्या चेंडूची चांगल्या गतीचे आणि पुढच्या चेंडूवर मात्र अगदी जबरदस्त हा टोलेजिंग फटका. इथे मात्र चेंडू निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. 60 धावावर 1 गडी बाद. पुढच्या चेंडूवर देखील मोठा फटका. अगदी तेव्हा क्षेत्ररक्षण दर्शक बनावं लागलं. आणि तर या षटकातला पुढचा इथे मात्र फटका फासला. चेंडू जवळ थोडंसं हवेत यष्टीरक्षक स्वतः चेंडू पुढाकार घेत आहेत झेल काढण्यासाठी. आणि हा झेल सुटल्यानंतर फलंदाजांनी बघितलं की आपल्याला संधी आहे दुसरी धावेची आणि ती देखील साधली गेली. वैयक्तिक 51 म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलं गेलं ते इथे मात्र अनिकेत पाटील यांनी खरोखरच मानवंदन दिली पाहिजे त्यांना. चला आपली बॅट उंचवावा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलं गेलं आहे ते अनिकेत यांनी या स्पर्धेमधून. आणि खरोखरच आजचा हा दिवस खरा त्यांनी गाजवला म्हणावं लागेल. या